दरम्यान किशोरी पेडणेकर ठाकरे गटाच्या गटनेत्या बनलेल्या आहेत। माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना गटनेता बनवण्यात आलेला आहे। किशोरी पेडणेकर यांची गटनेत्यापदी निवड करण्यात आलेली आहे। आज सर्व नगरसेवक हे कोकण भवनामध्ये जाणार आहेत नोंदणी करण्यासाठी आणि त्यापूर्वी हा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। सध्याची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। किशोरी पेडणेकर ठाकरे गटाच्या गटनेत्या या झालेल्या आहेत। माजी महापौर असलेल्या किशोरी पेडणेकर यांची त्यासाठी निवड करण्यात आलेली आहे। पक्षश्रेष्ठींनी या सगळ्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे। गटनेता म्हणून किशोरी पेडणेकर यांचं नाव चर्चेत सुद्धा आलेलं होतं आणि आता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय। आज ठाकरे गटाचे नगरसेवक सुद्धा नोंदणी करण्यासाठी गटनेता ही फार महत्त्वाची जबाबदारी असते आणि त्या महत्त्वाच्या जबाबदारीबरोबर निशाखाताई राऊत सारख्या ज्यांनी आधी पण गटनेता म्हणून काम केलं आहे त्या माझ्यासोबत आहेत। माझ्याबरोबर सगळे हे यंग जनरेशन जे नगरसेवक आहेत ते सगळे माझ्यासोबत आहेत आणि अनिल परब म्हणा, अनिल देसाई म्हणा, संजय राऊत साहेब म्हणा, विनायक राऊत या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांचं मला मार्गदर्शन आहे। आदित्य ठाकरे साहेब आणि उद्धव साहेबांनी जी जबाबदारी दिली आहे ती आम्ही समर्थपणे नक्कीच करू कामगिरी आणि जे जे अशी पण आमच्यावर कायम संकट येत राहिली त्या संकटाला आम्ही सामोरं जायला तयार आहोत। यावेळी विरोधकांची संख्या जास्त आहे, ते विरोधकांचा पॉवर दिसेल। इथे पॉवर दाखवण्यापेक्षा मुंबईचं काय भलं आहे आणि मुंबईसाठी काय काय अजून केलं पाहिजे या याच्यामध्ये आम्ही राहू। तुम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये देखील युती म्हणून लढला होता, परंतु कल्याण डोंबिवलीचं मनसेने जे आहे ते आता शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय। कुठेतरी बघा या राजकारणामध्ये ज्यांनी भाजपनी कायम सतत मुस्लिमांचा द्वेष, काँग्रेसचा द्वेष केला तर अनेक ठिकाणी भाजप आणि काँग्रेस एक झाली आहे। त्यामुळे ह्या राजकारणांच्या समीकरणाला काही मी फारसं आम्ही महत्त्व देत नाही आहे, ते पक्षप्रमुख बघतील। आम्हाला जे कामगिरी देतात की नगरसेवकांकडनं सगळं काम करून घ्या किंवा जे ते आम्ही करू, आमचं काम आम्ही महापालिका तुम्ही एकत्र लढला, दोन भाऊ एकत्र लढले असं असताना एकनाथ शिंदे शिवसेनेला पाठिंबा त्यांच्यावर टीका केली पूर्ण निवडणुकीच्या दरम्यान। मी याच्यावर काही बोलणार नाही, ह्याच्यावर ते आमचे पक्षप्रमुख तर किशोरी पेडणेकर ठाकरे गटाच्या गटनेत्या बनलेल्या आहेत आणि त्यानंतर त्यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। हे पद अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं आणि ही जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आलेली आहे। त्यासाठी पक्षामधील वरिष्ठ नेत्यांची मी आभारी आहे आणि माझ्यावर दिलेली जबाबदारी मी समर्थपणे पेलणार आहे, अशी प्रतिक्रिया, अशी भावना किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केलेली आहे। गटनेतेपदी त्यांची निवड करण्यात आली आणि किशोरी पेडणेकर या आता ठाकरे गटाच्या गटनेत्या बनलेल्या आहेत। गटनेतेपद ही मोठी जबाबदारी असते आणि त्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार असंही त्यांनी म्हटलंय।